एक चौकोनी कुटुंब. श्री, सौ व 2 मुले. मोठा मुलगा व धाकटी लेक. कॉलनीत स्वतःचा बंगला, गाडी, असं ते सुखी कुटुंब. मॅडम प्राध्यापिका होत्या तर श्रीयुत एका कारखान्याचे वर्क्स मॅनेजर होते. सोसायटीच्या सर्व कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. सौ उत्तम कवयित्री असल्याने व कॉलेजमधील विविध कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने सोसायटीच्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्याकडे आपोआपच आलं होतं. सर्वांना त्यांच्याबद्दल खूप आदर होता. पुढे चिरंजीव इंजिनियर झाल्यावर नोकरी करू लागला. कन्येचे शिक्षण पूर्ण होण्याच्या सुमारास तिचं लग्न झालं. जावई उत्तम मिळाला. MD शिकलेला डॉक्टर होता वसईला. त्याचा दवाखाना होता. यथावकाश लेकाचं लग्न झालं. दोन्ही मुलांचे संसार सुरळीतपणे चालू झाले. सर्व काही जसं घडायला हवं तसं घडत होतं. कुणालाही हेवा वाटावा अशीच त्या कुटुंबाची वाटचाल सुरू होती. कुणाला तरी ह्या कुटुंबाची भरभराट पाहावली नसावी किंवा कुणाची तरी दृष्ट लागली म्हणा. अचानक त्यांच्यावर एक संकट येऊन कोसळलं. आकाशातून वीज पडावी असं. लेकीला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. पदरी 3 वर्षाची लेक होती. तिच्या सासरहून कुठल्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा करणे शक्य नव्हतं. स्वतः डॉक्टर असले तरी जावाई पार खचला होता. श्रीयुत मात्र रिटायर झाले होते. पण तिथे खरी आवश्यकता होती एका बाईची. घर संसार सांभाळायला. लहानगीचं हवं नको बघायला बाईच लागते. मॅडमची करिअर अजून बाकी होती. प्रमोशनसुद्धा येऊ घातलं होतं. घरी वंशाचा दिवा जन्माला आला होता. त्याचं कौतुक करताना दिवसाचे 24 तास अपुरे पडत होते. पण सर्व मोह बाजूला सारून मॅडम आपल्या लेकीचं आयुष्य सावरण्यासाठी उद्ध्वस्त होऊ घातलेल्या संसाराला भक्कम टेकू देण्यासाठी वसईला लेकीकडे राहायला गेल्या. लेकीला किमोथेरपीची ट्रीटमेंट सुरू होती. त्या कष्टदायक काळात त्यांची धीरोदात्त वागणूक खरोखरच वाखवण्याजोगी होती. लेक बरी झाली. आपल्या संसाराचा भार पेलण्यास योग्य झाली. तेव्हा त्या परत आपल्या घरी आल्या खऱ्या, पण ते सुख फार काळ त्यांच्या नशिबात नव्हतं. लेकीचा कॅन्सर रिलॅप्स झाला. ह्याच वेळी खूपच उग्र रूप घेऊन आला. ह्यावेळी मॅडम व श्रीयुत दोघेही लेकीकडे राहायला गेले. सगळे उपाय करून झाले, पण शेवटी काळ त्यांच्या लेकीला घेऊनच गेला. तशी लेक दोघांची लाडकी होती. पण हे दुखणं आल्यावर तर दोघांचा तिच्या विषयीच्या भावना जास्त तरळ झाल्या होत्या. त्याचबरोबर किमोथेरपीचा परिणाम म्हणून त्यांच्या सुकुमार, सुंदर व तरुण लेकीला पडलेल्या टकलामुळे तिचा विद्रूप झालेला चेहरा आणि बिकट भवितव्याचा विचार करून खचलेल्या तिच्या मनस्थितीच्या गडद अंधकारात उजेड आणण्यासाठी तिला दिलेले खोटे दिलासे, ह्या सर्व परिस्थितीचा दोघांनाही खूप त्रास झाला होता. श्रीयुतांची तर जीव की प्राण होती ती. अगदी मूकपणे कसली प्रतिक्रिया न दर्शवता ते लेकीचा कायमस्वरूपी वियोग सहन करत होते. पण भावनांचा कोंडमारा सहन करण्याइतपत, पचवण्याइतपत त्यांचं हृदय कणखर नव्हतं. लवकरच ते सुद्धा लेकीच्या वाटेने ह्या जगातून कायमचे निघून गेले होते. मॅडम मात्र कणखर मनाच्या होत्या. त्यांनी हे एकापाठोपाठचे 2 आघात पचवले होते. त्या आपल्या घरी परत जाण्याची तयारी करत होत्या. जावयाला हे लक्षात आलं तेव्हा तो त्यांच्या अक्षरशः पाया पडला व म्हणाला, तुमची नात आता अर्धवट वयाची झाली आहे. लवकरच कळती होईल. अशावेळी जिच्यावर विश्वास आहे अशी कोणीतरी स्त्री तिच्याजवळ असणं फार गरजेचं आहे. आई, तुम्ही आता माझ्याही आईच आहात. हे घर तुमचंच आहे. तेव्हा तुम्ही निदान ही मोठी होईपर्यंत तरी इथेच राहावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. शेवटी तडजोड झाली होती. मॅडम नातीला घेऊन आपल्या घरी परतल्या होत्या. जावई दर आठवड्याला सुट्टीच्या दिवशी लेकीला भेटायच्या निमित्ताने येऊ लागला होता. त्याच्या प्रॅक्टिसकडे दुर्लक्ष होत आहे. त्याच्या प्रकृतीची हेंडसाळ होत आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. इतक्या वर्षाच्या सहवासाने खरं तर जावईसुद्धा सख्या लेकासारखा झाला होता. त्याच्या घरच्यांशी संबंध ताणलेले असल्याने व सासू-सासऱ्यांनी ती कसर आपुलकी व प्रेमळ वागणुकीने भरून काढली होती. त्यामुळं तो देखील ह्या दोघांना आईवडील समजू लागला होता. ह्यांचं मन गुंतवण्यासाठी ह्याचं दुसरं लग्न केलं पाहिजे हे मॅडमांना कळत होतं खरं,
पण मांजराच्या गळ्यात घंटा कशी बांधायची हा प्रश्न होता. त्याशिवाय ही मंडळी आता आपली जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत असा गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मॅडमने आपल्या लेक काकरवी जावयाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ठामपणे नकार दिला होता. मॅडम स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी जावयाच्या वडिलांना पत्र लिहून आपले विचार कळवले होते. त्यावर त्यांचं उत्तर आलं होतं, माझे विचार त्याला कधी पटले नाहीत. अगदी लहानपणीपासूनच त्याने स्वतःचे निर्णय स्वतः घेतले आहेत. आम्ही दोघं स्वभावाने विरुद्धधर्मी आहोत. त्याचं आणि माझं कधी पटलं नाही व पटणार देखील नाही. त्यातून आता वय वाढल्याने त्याचे विचार जास्त परिपक्व झाले आहेत. मला कृपा करून ह्यात गुंतवू नका. व्यायांच्या त्या उत्तराने मॅडम नाउमेद झाल्या नव्हत्या. उलट त्यांना जावयाच्या स्वभावाबद्दलची एक चांगली टीप मिळाली होती. ही स्वयंनिर्णय घेणारी माणसं काहीशी हट्टी हेकेखोर असतात, स्वतःच्या भूमिकेवर ठाम असतात, हे त्यांना अनुभवाने माहीत होतं. तेव्हा ह्यापुढे बळजबरीने काम न करता त्यांच्या कलेने घ्यायचं असं त्यांनी मनोमन ठरवलं. मॅडम स्वतःच आपल्या जावयासाठी योग्य स्थळ बघायला सुरुवात केली. लेक हयात नसली म्हणून काय झालं? कोणती सासू आपल्या लेकीची सवत स्वतःहून शोधण्यासाठी आटापिटा करेल? पण ही असाधारण गोष्ट मॅडमनी करून दाखवली व ह्यातच त्यांचं असाधारण व्यक्तिमत्व दिसून आलं. बऱ्याच विवाह मंडळात त्यांनी नावनोंदणी केली होती. सांगून आलेल्या प्रपोजल्समधून 2-3 शॉर्टलिस्ट करणे व मगच जावयाला दाखवणे असा विचार करून त्यांनी एकूण आखणी केली होती. पण त्यांच्या फ्रेममध्ये बसणारी मुलगी काही अजूनपर्यंत सांगून आली नव्हती. तरी जावयासाठी ते वधू संशोधन सुरूच होतं. एकदा मॅडम मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या असता त्यांना त्यांची लाडकी शिष्या भेटली. ती त्या मॉलच्या कॅश काउंटरवर काम करत होती. मॅडम तिला तिथे पाहून चकित झाल्या होत्या. ही तरतरीत स्मार्ट मुलगी अभ्यासात हुशार होतीच, पण बरोबरीने सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये पण हिरीहिरीने भाग घेत असे. कॉलेजमधील त्यांच्यावरच्या जबाबदारीचं त्यांचं ओझं हलकं करायचा तिचा कायम हातभार असे. साहजिकच ती त्यांची लाडकी शिष्या होती. इतक्या टॅलेंटेड मुलीला मॉलमध्ये कॅशियरचं काम का करावं लागतंय हे त्यांच्या चकित होण्याचं कारण होतं. मॉलमध्ये खूप गर्दी होती. भेटायला घरी ये असं तिला सांगून त्या तिथून निघाल्या. दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी ती शिष्या घरी भेटायला आली. सोबत एक बाळ होतं, 3-4 वर्षाचं असं. मात्र गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. तेव्हाच मॅडमांना थोडीफार कल्पना आली होती. नंतर तिने तिची सगळी हकीकत सांगितली. तेव्हा मॅडमना त्यांच्या त्या बिगर चित्राच्या फ्रेममध्ये तिची छबी दिसली. तिचा पळून जाऊन प्रेमविवाह झाला होता, कारण दोघंही भिन्न जातीचे होते. दोन्ही जमाती अत्यंत कर्मठ व जुन्या रीती परंपरेच्या जपवणूक करणाऱ्या होत्या. लग्नाच्या वेळी ती BComच्या शेवटच्या वर्षाला होती. त्याला बऱ्यापैकी नोकरी होती. दोघांचं व्यवस्थित चाललं होतं. मोटरसायकलवरून कामाला जात असताना तो अपघातात दगावला होता. तिच्यावर आकाश कोसळलं होतं. पदरी हा बाळ होता, पण सासर व माहेर तिला परक करून होते. ही कुणालाही तिची दया आली नाही ना सहानुभूती वाटली. नवऱ्याचा PF, इन्शुरन्स आणि कॉन्फेक्शन असं मिळून तिला काही रक्कम मिळाली खरी, पण ती सगळे खर्च भागवण्यासाठी अपुरी होती. म्हणून तिला नोकरी करणं आवश्यक होतं. पदरी पदवी नसल्याने तिलाही अशी नोकरी पत्करावी लागली होती. बाळाला पाळणाघरात ठेवून ती दिवसभर नोकरी करत असे. तिची हकीकत शांतपणे ऐकून घेतल्यावर मॅडमनी तिला म्हणाल्या, आता माझं घर आहे, तुझं माहेर असं समज. आमच्या बंगल्यात मागच्या बाजूस एक स्वतंत्र खोली आहे, तिथे तुझा मुक्काम हलव. मी त्याचे भाडे घेणार नाही. तुझं बाळ मला नातवासारखंच आहे. तो दिवसभर माझ्याकडे राहील. माझी 2 नातवंडं आहेतच, त्यात हा 3रा. अशा तऱ्हेने आपल्या लाडक्या शिष्येचं रिहॅबिलिटेशन करताना मॅडमने बराच पुढचा विचार करून ठेवला होता. आपल्या मुलीच्या जाण्याने झालेली पोकळी तर भरून काढली होतीच, पण पुढे ह्या मुलीचं सर्वच आयुष्य सुखात जाईल ह्याची पद्धतशीर आखणी केली होती. युनिव्हर्सिटीच्या फायनल परीक्षा जेव्हा जवळ आल्या तेव्हा त्यांनी तिला BCom फायनलची परीक्षा देण्याचा सल्ला दिला. त्या तेवढ्यावरच थांबल्या नाही, तर त्यांनी तिला परीक्षेची तयारी करण्यासाठी नोकरी सोडायला लावली. तिची परीक्षा संपताच त्या तिच्यावर घराची जबाबदारी सोपवून अमेरिकेत त्यांच्या भाच्याकडे गेल्या. तिथे सुद्धा त्यांची अडचण दूर करण्यासाठीच गेल्या होत्या. भाचे सुनेच्या
बाळंतपणानंतरची मदत करण्यासाठी. मॅडम 3 महिन्यांनी जेव्हा परत आले तेव्हा आपला प्लॅन 100% यशस्वी झाला आहे त्यांच्या लक्षात आलं. वास्तविक पाहता तेव्हा घरी कोणीच नव्हतं, पण तरीही मॅडम तुमच्याशी जरा खाजगी बोलायचं आहे अशी सुरुवात करून त्यांच्या शिष्याने त्यांना अपेक्षित असलेला प्रश्न विचारला होता. जावईबुवांनी तिला लग्नाची मागणी घातली होती. त्यावरती मॅडमचा सल्ला घेऊन मगच उत्तर देईल असं म्हणाली होती. मॅडमांना नेमकं तेच हवं होतं. आपलं मत न लागता जावयाने स्वतः निर्णय घ्यावा, ह्यासाठीच तर इतका सगळा खटाटोप त्यांनी केला होता. मॅडमनी एक असाधारण गोष्ट करून दाखवली होती व ती करताना एका निराधार मुलीचं पुनर्वसन करून एका दगडात 2 पक्षी मारले होते. समाप्त. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.